नमस्कार बालमित्र हो. मी स्वरदा खेडेकर, लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय रामवाडी 49B PMC पुणे इथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मुलांनो, आज आपण नैसर्गिक साधन संपत्ती हा इयत्ता 7वीतला पाठ पाहणार आहोत. आता या धड्याचं नाव नैसर्गिक साधन संपत्ती आहे. निसर्गातून मिळालेले अनेक साधनांचा विचार आपण करणार आहे. पण संपत्ती म्हटलेलं आहे ते संपत्ती म्हणजे काय रे? आपल्याकडे आपली जी संपत्ती असते त्या संपत्तीचा विचार करता आपल्याकडे जे पैसे अडके वगैरे असतात ते आपण कुठे ठेवतो? आपल्या खिशामध्ये ठेवतो. आपली संपत्ती आपल्या तिजोरीत असते किंवा आपल्या कपाटामध्ये असते. मग अशा प्रकारची आपल्या घरातली जी आपली वैयक्तिक संपत्ती असते ती आपण जपण्याचा प्रयत्न करतो. पण निसर्गातून आपल्याला अनेक गोष्टी मिळत असतात, त्या आपण जपतो का? ते आपण खरंच जपत नाही. कारण आपल्या निसर्गामधून आपल्याला अनेक पदार्थ मिळतात. त्यातून आपल्या दैनंदिन गरजा आपण पूर्ण करत असतो. पृथ्वीवरची माती, दगड, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी हे सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गातून मुबलक प्रमाणात मिळत असतात. आणि ही आपली एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. परंतु ही साधन संपत्ती जपणं आपलं काम आहे. आता या साधन संपत्तीबाबत तुम्ही गेल्या वर्षीच शिकलेले आहात. त्यामध्ये नैसर्गिक संसाधने म्हणजे काय किंवा नैसर्गिक संसाधनाचे प्रकार कोणते कोणते आहेत याबाबतची माहिती तुम्हाला आहेतच. परंतु आज आपण थोडंसं वेगळी गंमत शिकणार आहोत. आता चला तुम्ही मला सांगा बरं, शिलावरण म्हणजे काय? माहिती आहे का? आठवते का काही? गेल्या वर्षी शिकलोय आपण, पण आठवते का? पृथ्वीवरच्या जी भूकवचामध्ये अनेक प्रकारच्या साधन संपत्ती असतात. पृथ्वीच्या शिलावरणाचे भाग जमीन व त्या खालच्या कठीण अशा कवचांनी बनलेला आहे. शिलावरण हे एकजिनसी नसून अनेक प्रकारच्या खडकांनी बनलेलं आहे. भूकवचातील साधन संपत्तीमध्ये खनिजे, धातुके, खनिज तेल व इतर इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये इत्यादींचा समावेश होतो. चला तर आपण आता पीपीटीच्या सहाय्याने काही साधने पाहूयात. धातुकांपासून धातू मिळवण्यासाठी त्यांचे निष्कर्षण व शुद्धीकरण प्युरिफिकेशन केले जाते. धातुकांमधील वाळू व मातीच्या अशुद्धीला मृदा अशुद्धी असेही म्हणतात. मग मृदा अशुद्धी म्हणजे काय? तर धातुकांमधील वाळू व मातीच्या अशुद्धीतील मृदा अशुद्धी असे म्हटले जाते. नैसर्गिक साधन संपत्तीत खनिज संपदेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी ही खनिजे तयार केलेली असतात. पृथ्वीवरील खडक मुख्यत्वे खनिजांनी बनलेले असतात. खाणकामाद्वारे ही खनिजे मानवास उपलब्ध होतात. निसर्गात थोडेच धातू मुक्त रीतीने आढळतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम, बिस्म इत्यादी. बहुतेक सर्व धातू संयुगाच्या स्वरूपात आढळतात. ज्या खनिजांमध्ये धातूंचे प्रमाण जास्त असते त्यांना धातुके असे म्हणतात. आता हे बघा, यामध्ये आपल्याला एक खाण दाखवलेली आहे आणि अनेक प्रकारचे जेसीबी, ट्रॅक्टर वगैरे दाखवले आहेत, ट्रक दाखवले आहेत. जेसीबीच्या साहाय्याने इथे बघा, जेसीबीच्या साहाय्याने आपल्याला मोठ्या मोठ्या खाणी कोरताना दिसत आहे. आता आपल्याला आठवतच असेल, काही दिवसापूर्वीच खाणीमध्ये लोकही अडकली होती आणि त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकारने किती प्रकारचा प्रयत्न केला हे पाहिलं असेल. म्हणजे खूप लोकांना खाणकाम करताना जमिनीच्या आतमध्ये जाऊन तिथे जाऊन खाणकाम करावं लागतं. आता आपल्याकडे मोठमोठी साधने उपलब्ध झाली आहेत, ट्रॉली वगैरे असतात, आतमध्ये ते साधने सोडून आपण अशा प्रकारचं खाणकाम करतो आणि ह्या खाणकामाद्वारे बऱ्याच प्रकारचे खनिज मानवाला सापडलेली आहेत. मग आता ही खनिजे कशी तयार होतात याविषयीची माहिती आपण आता ह्या चित्राद्वारे पाहणार आहोत. बघा बरं, भूकवचातील मॅग्मा व ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हारस थंड झाल्याने त्याचे स्फटिकात रूपांतर होऊन खनिज निर्मिती होते. मॅग्नेटाइट, अभ्रक, हलाइट, जिप्सम, हिरा, ग्रॅफाइट, शिंपला अशा अनेक प्रकारचे खनिज आपल्याला मिळतात. मग त्याच्यामध्ये
जी ज्वालामुखीतून उद्रेक होतो आणि लाव्हारस थंड झाल्यानंतर स्फटिक निर्मिती होऊन जी खनिजे होतात त्याच्यामध्ये मॅग्नेटाइट आणि अभ्रक अशा प्रकारचे खनिजे आहेत. तर बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्थायीरूप स्फटिक शिल्लक राहणारे खनिज निर्मिती होते, त्यामधून हलाइट आणि जिप्सम अशा प्रकारचे खनिजे तयार होतात. तापमान व दाब यांच्यातील मोठ्या बदलांमुळे खनिजे एकातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होतात. यामध्ये आपल्याला सगळ्यांना आवडणारा आणि मौल्यवान असणारा हिरा आणि ग्रॅफाइट हे खनिज तयार होतात आणि काही सजीवांपासून असेंद्रिय खनिजांची निर्मिती होते. उदाहरणार्थ संरक्षणासाठी तयार केलेले शरीरावरची कवच जसे शंख, शिंपले, माशांची हाडे. आता शिंपले हे संरक्षणासाठी तयार केलेलं असतं, परंतु ह्या शिंपल्यामध्ये कधी कधी मोती तयार होतो. म्हणजे अशा प्रकारचे खनिज निर्मिती कशी होते याविषयीची आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आता खनिज हा मूळ एक जैविक किंवा अजैविक स्वरूपाचा नैसर्गिक पदार्थ असून त्याचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म निश्चित असतात. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाकडून अनेक पर्यावरणीय घटकांचा वापर केला जातो. खनिजे ही महत्वाचे पर्यावरणीय घटक आहे. भारत विविध खनिज संपत्तीने संपन्न भौगोलिक रचनेने विविधतेमुळे विविध प्रकारचे खनिज भारतामध्ये मिळतात. बहुतेक मौल्यवान खनिजे ही पूर्व पॅलेझोइक युगात निर्मित झालेले आहेत. खनिज संसाधने देशाच्या औद्योगिक आणि विकासात खूप आवश्यक असा आधार असतो. देशातील विविध प्रकारचे खनिज व ऊर्जा साधनांच्या संरक्षणाची गरज असते आणि याचा उपयोग भारताच्या किंवा कोणत्याही देशाच्या विकासासाठी होत असतो. आता आपल्याला पाहायचं आहे खनिज संसाधनाचे विविध प्रकार. आता खनिज संसाधनाचे मध्ये सुद्धा खनिजामध्ये धातू, अधातू असे दोन मुख्य प्रकार आहेत. रासायनिक आणि भौतिक गुणधर्माच्या आधारे खनिजांचे दोन मुख्य भाग झालेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा धातू आणि अधातूंचे सुद्धा आणखी काही विभाग पडले जातात. धातूमध्ये लोहयुक्त धातू आणि लोहहीन धातू, म्हणजे ज्यामध्ये लोहांचं प्रमाण जास्त आहे असे धातूला लोहयुक्त धातू म्हणतात आणि ज्या धातूंमध्ये लोह नाही किंवा लोह कमी आहे यांना लोहहीन धातू असे म्हटले जाते. तर अधातूमध्ये खनिज तेल आणि इतर अधातू खनिज अशा प्रकारचे दोन भाग पडले जातात. मग गुणधर्मानुसार खनिजांचं जे वर्गीकरण केलं जातं त्यामध्ये अधातू खनिजे अभ्रक, गंधक, जिप्सम, पोटॅश, ग्रेफाइट, हिरा इत्यादी हे अधातू खनिज आहेत. तर धातू खनिजामध्ये लोह, सोने, चांदी, कथील, बॉक्साइड, मॅग्नीज, प्लॅटिनम आणि टंगस्टन अशा प्रकारचे धातू आहेत. आता यामध्ये बघा सोने, चांदी, प्लॅटिनम हे मौल्यवान धातू आहेत. यात सगळ्यात मौल्यवान प्लॅटिनम हा धातू आहे आणि त्या खालोखाल सोने हा धातू आहे. तर सोन्याविषयी तर आपल्याला सांगायलाच नको, आपल्या इथलच्या प्रत्येकाला सोन्याची आवड असते. ऊर्जा रूप खनिजे दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे ऊर्जा रूप खनिजे आहेत. तर हिरे, रत्नसम खनिजे हे सुद्धा गुणधर्मानुसार खनिजे वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये हिरा, माणिक, नीलमणी, पाचू, जेड, झिरकॉन अशी काही महत्वाची खनिजे रत्न स्वरूपात वापरली जातात. त्यांना मोठी मागणी असते. आता इंडियन स्कूल ऑफ माइन धनबाद ही 1926 साली खाणकाम शिक्षणाच्या संदर्भात स्थापन झालेली संस्था आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून कार्यरत आहे. या संस्थेमध्ये खाणकामाविषयीचं अत्याधुनिक असं शिक्षण दिलं जातं. यामध्ये खाणकामाविषयी कोणतं टेक्नॉलॉजी वापरायची किंवा खाणकाम कोणत्या प्रकारात करता येईल याविषयीची माहिती दिलेली असते. या शाळेमध्ये किंवा ह्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेण्याची प्रोसेसही खूप छान आहे. म्हणजे ज्याला कोणाला खनिजाबाबत अजून जास्त काही माहिती करून घ्यायची असेल त्यांनी खरंच यामध्ये संपर्क साधायला हरकत नाही. आता तुम्ही याविषयीची अधिक माहिती आपल्या इंटरनेटद्वारे सुद्धा मिळू शकाल. आता भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारचे खनिज सापडतात याविषयीची माहिती आपण घेणार आहे. गोल्ड, वॉटराइज, हेमॅटाइट, कोल आणि ऍब्सोल्यूट. आता यामध्ये भारतातील प्रमुख खनिजामध्ये आपल्याला
सगळ्यात महत्वाचं सोने विचार करता येईल. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कोल म्हणजे कोळसाही आहे. म्हणजे अशा प्रकारचे कोणकोणत्या खनिज आहेत याविषयीची आपण माहिती घेतलीच आहे. पण आता धातू आणि अधातू खनिजे याविषयीची थोडी माहिती घेणार आहे. धातू खनिजे हे धातूचे मुख्य स्रोत लोह धातू, तांबे, सोने इत्यादी या श्रेणीचा समावेश होतो. धातू खनिजांच्या पुढे फेरस म्हणजेच लोहयुक्त आणि नॉन फेरस, मगाशी सांगितल्याप्रमाणे लोहविरहित किंवा लोहहीन खनिजांचे विभाजन केले जाते. लोहयुक्त खनिजामध्ये लोहांचे प्रमाण खूप जास्त असते. लोखंड, स्टील, क्रोमियम, निकेल, सिलिकॉन, टिटॅनियम, वेंडियम आणि मेलाबडियम यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. लोहविरहित खनिजे म्हणजे लोहहीन खनिजामध्ये लोहाचं प्रमाण नसतं, जसं की तांबे, बॉक्साइट, लीड, झिंक इत्यादी. भारतामध्ये अधातू खनिजांपैकी अभ्रक म्हणजेच मायका, चुनखडी, ग्रॅफाइट, डॉलामाइट आणि फॉस्फरस इत्यादी खनिजे आढळतात. तर धातुविरहित खनिजांमध्ये जैविक आणि जीवाश्म इंधन स्वरूपात आढळतात. त्यांची खनिज इंधने म्हणून सुद्धा ओळख आहे. यांनाच आपण खनिज इंधन म्हणून वापरलं जातं, म्हणून त्यांना खनिज इंधन असे म्हटले जाते. प्राचीन काळी जे गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या अवशेषांपासून निर्मिती मुख्य झालेली आहे. मुख्यतः दगडी कोळसा आणि खनिज तेल यांचा समावेश याच्यामध्ये होतो. प्राचीन काळी भूकंप, अतिवर्षा किंवा पृथ्वीवरील हालचालींमुळे वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष जमिनीखाली गाडले गेले आणि ते गाडल्यानंतर त्याच्यावर दाब पडल्यानंतर तिथं असलेल्या कार्बनचं रूपांतर दगडी कोळसा किंवा खनिज तेलामध्ये झालेलं आहे. मग आता भारतामध्ये जे खनिजे सापडतात त्यांचे वैशिष्ट्य आपण पाहणार आहेत. भारतामध्ये सापडणाऱ्या खनिजांचे असमान प्रकारचे वितरण आहेत. अरे एकाच ठिकाणी सगळे खनिज सापडत नाही, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ते खनिजांचे साठे सापडलेले आहेत. खनिजांच्या गुणवत्तेनुसार आणि त्यांच्या असलेल्या क्वालिटीनुसार त्यांचे प्रमाण सुद्धा विपरीत आहे. कमी गुणवत्तेच्या खनिजांच्या तुलनेत चांगल्या प्रतीचे खनिजे आपल्या भारतामध्ये खूप कमी प्रमाणात आढळतात. कालांतराने सर्व खनिजे संपतात. खनिजे भौगोलिक दृष्ट्या विकसित व्हायला म्हणजे तयार व्हायला खूप मोठा कालावधी लागतो. म्हणूनच खनिजे निर्मिती करणे शक्य नाही. म्हणून त्याचं संवर्धन करणे गरजेचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की संपत्ती म्हणून जर आपण या खनिजांचा नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार केला तर आपण त्याचं संवर्धन करू शकतो. पण निसर्गात मुबलक प्रमाणात सध्या उपलब्ध आहे, म्हणून आपण ते खूप जास्त वापरत राहिलो तर हे साठे कधी ना कधी संपणार आहे आणि आपल्या पुढच्या पिढ्या, आपले मुलं, नातवंड यांना दगडी कोळसा नावाची गोष्ट होती किंवा कोणत्या धातू हे होते हे सांगावं लागेल. जसं आपण आता सांगतोय की डायनासोर होते पण आपल्याला आपण पाहिले नाही, तसेच आपल्या काही पुढच्या पिढींना हे खनिज होते आणि आम्ही ते पाहिले नाही अशा पद्धतीने सांगावं लागेल. म्हणून या सगळ्यांचे आपण संवर्धन करणे गरजेचं आहे. भारतामध्ये असणारे खनिजांचे शोध व उत्पादन कोण करतं किंवा उत्पादन एजन्सी कोण आहेत याविषयीची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. भारतात खनिजांसाठी पद्धतशीररित्या सर्वेक्षण केले जातं. त्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यप्रणाली तयार आहेत. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण GSI हे तेल आणि नैसर्गिक वायू यांचा शोध घेण्याचं काम करते. ONGC मध्ये सुद्धा तेलाचे साठे कोणत्या प्रकारचे आहेत, कुठे आहेत याविषयीची माहिती घेतली जाते. खनिज अन्वेषण कॉर्पोरेशन लिमिटेड MECL ह्या कंपनीद्वारे सुद्धा खनिजांचा शोध व उत्पादन केले जातं. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ NMDC यामध्ये आपल्याला भारतामध्ये असणाऱ्या विविध खनिज कुठे आहेत आणि त्यांना कसे काढायचे किंवा त्याबद्दल कोणती टेक्नॉलॉजी वापरायची याविषयीची माहिती घेतली जाते. ब्युरो ऑफ माइन्स, IBM, भारत गोल्ड माइन्स लिमिटेड, BGML, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड, SCL, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड, नाल्को आणि विविध राज्यातील खाण व भूविज्ञान विभाग हे भारतातील खनिजांचा शोध आणि उत्पादन घेण्याचं काम करत असतात. भारतामध्ये विविध प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या एजन्सी आहेत ज्या भारतामधील असणाऱ्या भूगर्भाच्या खालील खनिजांचा शोध घेण्याचं काम करतात आणि त्याचं उत्पादन करण्याचंही काम करत आहेत. भारतामध्ये जे विविध खनिज आहेत ते कोणत्या भागात आहे हे आपण या नकाशामधून पाहू शकतो.
नकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांच्या मी सूची दिलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला कोणत्या विभागात कोणत्या प्रकारचे खनिजे सापडतात याविषयीची माहिती दिलेली आहे. भारतात बहुतेक धातू खनिजांचे अस्तित्व द्विकल्पीय पठारी प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते. द्विकल्पीय पठारी प्रदेशात जुन्या रूपांतरित खडकात 97% दगडी कोळसा आहे. 97% दगडी कोळसाचा साठा सापडतो. त्याच्यामध्येही दामोदर, सोन, महानदी आणि गोदावरीच्या खोऱ्यात पेट्रोलियमचे साठे मोठ्या प्रमाणात सापडतात. पेट्रोलियम साठे अजून आसाम, गुजरात येथील स्तरित खडकाच्या भागात आणि मुंबई हाय या अरबी समुद्राच्या काही भागात सुद्धा सापडतात. कृष्णा, गोदावरी आणि कावेरी खोऱ्यामध्ये काही नवीन साठ्यांचं अस्तित्व सध्या दृष्टीत पडलेले आहे आणि त्यानुसार तिथलचा सध्या उत्पादन चालू आहे. मंगळूर आणि कानपूर येथे जोडणाऱ्या रेषेत बहुतेक मोठ्या प्रमाणात खनिज साठे आहेत. भारतातील खनिज सामान्यतः 3 मुख्य पट्ट्यामध्ये केंद्रित झालेले आहे. ते 3 मुख्य पट्टे म्हणजे इथे दिसतच आहे बघा. भारतामध्ये 3 वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे सापडतात. मग त्यामध्ये लोहयुक्त खनिज, लोह खनिज, मॅग्नीज, क्रोमाइट इत्यादी खनिज लोहमुक्त आहेत. ही खनिजे उद्योगांच्या विकासासाठी मजबूत आधार प्रदान करत असतात. साठा आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत या प्रकारच्या खनिजांच्या बाबतीत भारत देश आपला चांगलाच अग्रेसर आहे. बॉक्साइट वगळता लोहीन धातू खनिजाच्या बाबतीत भारत फारसा समृद्ध नाही. आता इथं मी लोह खनिजाचे काही उपयोग पण दाखवले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे भांडी बनवण्यासाठी, तारा बनवण्यासाठी लाईटच्या, किंवा लोखंडी गज बनवण्यासाठी या लोहाचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे लोह खनिजाचे काही प्रकारही आहेत. आता आपण लोह खनिजाचे काही प्रकार पाहत आहे. मॅग्नेटाइट, सिडेराइट, लिमोनाइट आणि हेमॅटाइट अशा प्रकारचे लोह खनिजाचे 4 मुख्य प्रकार आहे. हेमॅटाइट हा लालसर रंगाचा आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेला 70% याच्यामध्ये लोह असतं, म्हणून हे उत्कृष्ट प्रकारचं लोह असं म्हटलं जातं. द्विकल्पीय भारतातील धारवड आणि कडपा खडकामध्ये याचे अस्तित्व आढळते. तो ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा इथे हेमॅटाइटचा साठा आहे. हेमॅटाइट बघा, अशा प्रकारचे हेमॅटाइट हे लोह खनिज आहे. तर मॅग्नेटाइट हे काळ्या रंगाचं आणि 60 ते 70% धातूचे प्रमाण असलेलं खडक आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळ या राज्यामध्ये याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. लिमोलाइट साधारणपणे पिवळ्या रंगाचा असतो. लिमोलाइट पिवळ्या रंगाचा आणि त्याच्यामध्ये 40 ते 60% धातूंचे प्रमाण असते. राणीगंज कोळसा क्षेत्रात दामुडा मालिका आणि उत्तराखंड मधील गढवाल, उत्तर प्रदेश मधील मिर्जापूर आणि हिमाचल प्रदेशातील कांगडा खोरे इथे याचे साठे सापडतात. आणि हे एकदम सुलभ, स्वस्त आणि खुल्या खाणी आहेत. याच्यासाठी जास्त प्रमाणात आपल्याला खाणकाम करायची गरज पडत नाही. तर सिडेराइट म्हणजे ह्या अशा प्रकारचा लोह खनिज. हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा लोह खनिज असतं. 40% पेक्षाही कमी याच्यामध्ये लोखंड असतं, म्हणजे दगडाचाच एक पण मजबूत प्रकार असं म्हणता येईल सिडेराइटला. बऱ्याच अंशी अशुद्ध आणि उत्खननाच्या दृष्टीने आर्थिक दृष्ट्या अजिबात न परवडणारा असा हा लोह खनिज आहे. याचा उपयोगही आपल्याकडे कमी प्रमाणात होतो, परंतु हे आपल्याकडे जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याकडे जे लोह खनिज आहे त्याच्यामध्ये उत्कृष्ट असं हेमॅटाइट आहे, ज्याच्यामध्ये 70% लोह आहे, परंतु तो आपल्याकडे कमी प्रमाणात भेटतो. आणि आपल्याकडे सिडेराइट ह्याच्यामध्ये 40% पेक्षा कमी लोह आहे, तो मोठ्या प्रमाणात भेटत आहे. मग आता लोह खनिजाचे जे साठे आहेत त्यामध्ये आशिया खंडामध्ये लोह सर्वात जास्त भारतामध्ये भेटतं. हे बघा नकाशामध्ये आपल्याला दिसू शकेल की वेगवेगळ्या प्रकारचे लोहांचे साठे आणि भारतामध्ये आशियामधील सगळ्यात जास्त लोह आहे. हेमॅटाइट आणि मॅग्नेटाइट असे देशात 2 मुख्य प्रकारचे लोह खनिज साठे आहे. उच्च दर्जामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. देशातील ईशान्य पठारामध्ये कोळशाच्या खाणी आहेत. 2004-05च्या सुमारास 20 अब्ज टन लोह आपल्याला सापडलेला आहे. लोहाच्या एकूण साठ्याच्या 95% साठा हा ओडिसा, झारखंड आणि छत्तीसगड
या परिसरामध्ये आपल्याला भेटतो. तामिळनाडू, ओरिसा, सुंदरगड, मयूरगंज आणि झार डोंगर रांगांच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लोह भेटतंय. म्हणजे आपल्याकडचं भेटणारं लोह हे बऱ्यापैकी आपल्या साऊथच्या भागामध्ये भेटतंय. गुरुमैसनी, सुलीपेट, बडमपहार, मयूरभंज, किरुबुरी आणि बोनाई या महत्वपूर्ण खाणी आहेत. झारखंडमध्ये काही जुन्या लोह खनिज खाणी आहेत. बहुतेक लोखंडी व पोलाद उद्योग यांच्या जवळपास नोवामुडी आणि गवा यासारख्या महत्वाच्या खाणी सुद्धा आहेत. हा पट्टा पुढे दुर्ग, दंतेवाड आणि बैलदिलेपर्यंत पोहोचलेला आहे. दल्ली आणि राजहरा इथे सुद्धा काही खाणी आहेत. कर्नाटकात बल्लारी येथे आहे. महाराष्ट्रात सुद्धा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी आणि तेलंगणामध्ये करीमनगर आणि वारंगळ जिल्हा इथे सुद्धा लोह खनिजाच्या खाणी आहेत. भारतामध्ये हेमेटाइट आणि मॅग्नेटाइट लोह धातूंचे एकूण स्त्रोत 28.52 अब्ज टन आहे. भारत जगातील आघाडीचा उत्पादक तसेच लोह धातूच्या निर्यातीस एक आहे. फक्त हेमाटाइट प्रकारचे एकूण साठे 17,882 दशलक्ष टन एवढे आहे. म्हणजे बघा, जगातील म्हणजे भारतात, आशिया खंडातील लोह मिळणारा सगळ्यात मोठा देश भारत आहे. म्हणजे जगामध्ये सुद्धा भारतामध्ये लोह सगळ्यात जास्त प्रमाणात भेटते, याबाबतची नोंद आहे. आता यानंतरचं एक लोह खनिज आहे, ते आहे मॅग्नीज. लोह खनिज वितळण्यासाठी मॅग्नीज हा महत्वाचा कच्चा माल आहे. मॅग्नीज हे लोह खनिज वितळण्यासाठीचा काम करतं. त्याचबरोबर मिश्र धातूच्या उत्पन्नामध्ये सुद्धा मॅग्नीज वापरले जाते. मॅग्नीजचे साठे बहुतेक सर्व प्रकारच्या भूगर्भ रचनेत आढळतात, परंतु मुख्य साठे धारवड दगड खडक प्रकारामध्येच आहेत. मग आता इथे मी एक नकाशा दाखवलाय आणि याच्यामध्ये कुठे कुठे मॅग्नीज भेटतंय हे दाखवलेलं आहे. मग बोनाई, कुडुझार, सुंदरगड, गंगपूर या ठिकाणी मोठ्या खाणी आहेत. कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मॅग्नीज भेटते. त्याच्यामध्ये धारवड, बल्लारी, बेलगावी, तसेच उत्तर कॅनरा, चिकमंगळूर, शिवमोगा, चित्रदुर्ग आणि तुमकुर इथे सुद्धा मॅग्नीजच्या खाणी आहेत. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा नागपूर, भंडारा आणि रत्नागिरी इथे मॅग्नीजच्या खाणी आहेत. या खाणी स्टील उत्पादक प्रदेशापासून खूप दूर आहेत. मध्य प्रदेशात मॅग्नीज बालाघाट, छिंदवाडा, निमार, मंडला आणि झाबुआ या पट्ट्यात विसरलेले आहेत. याशिवाय तेलंगणा, गोवा आणि झारखंड इथे सुद्धा थोड्याफार प्रमाणात मॅग्नीज मिळते. त्यानंतर आहे बॉक्साइड. बॉक्साइड पासून ॲल्युमिनियम तयार होते. आपल्याकडचे असणारे ॲल्युमिनियमचे भांडे हे बॉक्साइड पासून तयार केलेले असतात. भारतातील द्विकल्पीय पठारी भागात, डोंगर रांगात व किनारी पट्टीत आपल्याला लॅटेराइट खडक आढळतो आणि या लॅटेराइट खडकामध्ये ॲल्युमिनियम असतं. ओडिसा हे भारतातील सगळ्यात जास्त बॉक्साइड तयार करणारं राज्य आहे. तर कलहांडी आणि संबळपूर याच्यामध्ये सुद्धा बॉक्साइड आपल्याला मिळतं. मग त्याच नंतर झारखंड, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बॉक्साइड मिळते. पण तामिळनाडू, कर्नाटक आणि गोवा हे बॉक्साइडचे किरकोळ स्वरूपाचे उत्पादक आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत तांबे धातू. आपल्या घरामध्ये तांब्याच्या काही वस्तू असतात. हा तांबा हे विद्युत उद्योगातील तांब्याच्या तारा आपल्याला विद्युत उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागतात. या तारा इलेक्ट्रिक मोटार, ट्रान्सफॉर्मर, जनरेटर इत्यादी बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हा धातू मऊ, लवचिक आणि टिकाऊ आणि मिश्रित होण्यासाठी असतो. दागिन्याचा टिकाऊपणा देण्यासाठी सोन्यामध्ये तांबे मिसळले जाते. आपण जे म्हणतो की आपलं सोनं पिवळं आहे किंवा आपल्या सोन्याचे दागिने पिवळे आहेत, तर हा पिवळेपणा तांब्यामुळे आलेला असतो. जेवढा जास्त पिवळेपणा तेवढं तांबे जास्त असतं. तांबेचा साठा प्रामुख्याने झारखंड मधील सिंहभूज या जिल्ह्यात सापडतो. याशिवाय गुंटूर जिल्हा म्हणजे आंध्र प्रदेश मधील जिल्हा, चित्रदुर्ग, हसन इथे सुद्धा आपल्याला तांबे मोठ्या प्रमाणात आढळते. मायका म्हणजेच अभ्रक. मुख्यतः इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगांमध्ये मायका म्हणजेच अभ्रकाचा उपयोग केला जातो. हे अत्यंत पातळ स्तरातील धातू आहे. हे कठीण आणि लवचिक असतो. अभ्रक हा कठीण आणि लवचिक असतो.
भारतातील अभ्रकाचे उत्पादन झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश इथं केलं जातं. झारखंड मध्ये 150 किलोमीटर लांबीचा आणि सुमारे 22 किलोमीटर रुंदीचा हजारो विभाग पट्ट्यामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारचे अभ्रक मिळते. आंध्र प्रदेशामध्ये नेल्लोर इथे एक अतिउत्कृष्ट असे अभ्रक मिळते. राजस्थान मधील जयपूर ते भिलवाडा हा जवळजवळ 320 किलोमीटर पर्यंत मायकाचा एक पट्टाच पसरलेला आहे. कर्नाटकात म्हैसूर, हसन जिल्ह्यामध्ये, तामिळनाडूमध्ये कोयमतूर, तिरुचिल्लापल्ली, केरळमध्ये आलप्पे, महाराष्ट्रातील रत्नागिरी, पश्चिम बंगालमधील पिरुलिया आणि बाकुरा जिल्ह्यात मायकाचे साठे आहेत. त्यानंतर आपण अनेक प्रकारचे लोहखनिज पाहिले. आता आपण पाहणार आहे ऊर्जा संसाधने. शेती, उद्योग व वाहतूक, वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी खनिज इंधने आवश्यक असतात. कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू म्हणजे जीवाश्म इंधन व अणुऊर्जा खनिजे ही खनिज इंधने ही पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. आता पारंपरिक ऊर्जा स्रोत हे एक महत्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवा. पारंपरिक स्रोत हे वापरानंतर संपलेले असतात आणि आतापर्यंत कायमस्वरूपी आपण जो वापरतोय स्रोत, ऊर्जेचा जो स्रोत वापरतो त्याला पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतात. आणि पारंपरिक स्रोत तयार होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो, ते आपण लगेचच्या लगेच तयार करू शकत नाही. मग आता याच्यामध्ये कोळसा, दगडी कोळसा हा महत्वाचा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. दगडी कोळसा हा कार्बनचा एक प्रकार आहे. कोळसा हा प्रामुख्याने औष्णिक शक्ती आणि लोह खनिज वितळण्यासाठी वापरला जातो. कोळसा मुख्यतः गोंडवाना टर्शरी भूगर्भशास्त्रीय खडकांच्या संचयात आढळतो. आता मी इथे एक नकाशा दाखवलाय, कोळशांच्या विविध खाणी मी इथे दाखवलेल्या आहेत, बघा. मग भारतामधील सुमारे 80% कोळसा बिटुमिनस प्रकारचा आहे, नॉन क्रोकिंग ग्रेडचा आहे. भारतातील सर्वात महत्वाचे कोळसा क्षेत्र हे दामोदर खोऱ्यामध्ये आहे. झारखंड, बंगाल कोळसा पट्ट्यात राणीगंज, झारिया, बोकारो, गिरिडीह आणि करमपुरा इथे महत्वाच्या कोळशाच्या खाणी आहेत. झारिया हे सर्वात मोठे कोळशाचे क्षेत्र असून राणीगंज हे सगळे 2 नंबरचे कोळसाचे उत्पादन करणारे क्षेत्र आहे. मध्य प्रदेशातील सिंगरौली, छत्तीसगड मधील कोरबा, ओडिसा मधील तारचेर, रामपूर, महाराष्ट्रातील चांदा, वर्धा, क्रांती आणि बांडेर, तेलंगणा मधील सिंगरेनी आणि आंध्र प्रदेश मधील पांडूर ही महत्वाची कोळसा खाणी केंद्र आहे. याशिवाय आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड टर्शरी कोळसा इथे भेटतात. याशिवाय चेरापुंजी येथे सुद्धा कोळसा आपल्याला मिळतो. त्याचबरोबर पॉंडिचेरी, गुजरात, जम्मू काश्मीरच्या सुद्धा काही भागांमध्ये कोळसा आपल्याला उपलब्ध होतोय. दगडी कोळसा हा खाणीमध्ये सापडतो. पीठ, लिग्नाइट म्हणजे ब्राऊन कोल, बिट्युमिनस कोल, अँथ्रासाइड हे दगडी कोळशाचे प्रकार आहे. अँथ्रासाइड हा उच्च प्रतीचा कोळसा आहे. दगडी कोळसा हा एक प्रकारचा कार्बनचा साठा असून त्यापासून औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी तो जाळला जातो. आता आपण थोडीशी आकृती पाहूया की दगडी कोळशाची निर्मिती कशी होते. आता हे जे झाडे दिसत आहेत इथे, ते काही कारणास्तव, त्याच्यामध्ये प्राणी, झाडे, वनस्पती हे जे आहे ते काही कारणास्तव जमिनीमध्ये गाडले जातात. त्याच्यामध्ये भूकंप असू शकतो, पूर असू शकतो किंवा पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली असू शकतात. याच्यामुळे ते दाबले जातात. काही वेळ लागतो त्यासाठी, खूप वेळ म्हणजे कोट्यावधी वर्ष आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यावर विशिष्ट दाब पडल्यानंतर काही उष्णता निर्मिती होते आणि त्यानंतर कोळसा तयार होतो. तर त्याचा आता हा औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये सुद्धा दगडी कोळसा इंधन म्हणून वापरतात आणि त्याचा उपयोग बॉयलर्स आणि रेल्वे इंजिन चालवण्यासाठी होतं. दगडी कोळशाचा उपयोग स्वयंपाकासाठी आणि वीट भाजण्यासाठी सुद्धा वीट भट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. औद्योगिक विकासात दगडी कोळसा ही ऊर्जा साधनाचे महत्वाचे योगदान आहे. दगडी कोळशापासून प्रोड्युसर गॅस व वॉटर गॅस या वायुरूप इंधनांची सुद्धा निर्मिती केली जाते. आता ह्या आकृतीवरून तर तुम्हाला स्पष्ट झालं असेल की दगडी कोळशाची निर्मिती कशी होते ते. खनिज तेलांमध्ये पेट्रोलियम पदार्थ, कच्च्या खनिज तेलात द्रव आणि वायू स्वरूपात हायड्रोकार्बन असतो. त्याची रासायनिक रचना, रंग आणि विशिष्ट गुरुत्व
भिन्न असतं. या सर्व अंतर्गत ज्वलन इंधनासाठी ऊर्जेचा एक तो आवश्यक स्रोत आहे. याचा वापर स्वयंचलित वाहने, रेल्वे आणि विमानात मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय खत, कृत्रिम रबर, सिंथेटिक फायबर, औषधे, व्हॅसलीन, वंगण, मेण, साबण इत्यादी पदार्थांच्या निर्मितीसाठी सुद्धा खनिज तेलांचा वापर केला जातो. टर्शरी काळातील गाळांच्या स्तरित खडकामध्ये खनिज तेल आढळून येते. 1956 मध्ये तेल आणि नैसर्गिक गॅस आयोग केल स्थापन झाला आणि त्यानंतर तेलाचा शोध आणि उत्पादन याच्यावर पद्धतशीररित्या नियोजन आणि कामकाज चालू झाले. यापूर्वी आसाम मधील दिग्बोई हा एकमेव तेल उत्पादन प्रदेश होता, परंतु 1956 नंतर ही परिस्थिती बदलली आणि आता आपल्याकडे काही वर्षात नवीन तेल साठे देशाच्या पश्चिम आणि पूर्वेकडच्या भागात सुद्धा आढळले. आसाम मधील दिग्बोई, नहरकाटार आणि मोरान हे तेल उत्पादन मधील क्षेत्र आहेत. अंकलेश्वर, कलोल, मेहसाणा इथे सुद्धा गुजरात मधील तेलाच्या मोठ्या क्षेत्र सापडलेले आहेत. 1976 मध्ये मुंबई हाय हे तेल क्षेत्र शोधलं गेलं आणि त्याचं उत्पादन तिथे सुरू झालं. तेल विहिरीतून काढलेले तेल हे अशुद्ध आणि कच्चे असते. त्याचा थेट वापर आपल्याला करता येत नाही. मग त्याचा आपल्याला त्याला प्रक्रिया करावी लागते. मग रिफायनरीज असतात. मग फील्ड बेस आणि मार्केट बेस. दिग्बोई इथे फील्ड बेस आणि बारनोनी इथे बाजारावर आधारित रिफायनरी आहेत. आतापर्यंत भारतामध्ये 21 रिफायनरी आहेत. आता आपण नैसर्गिक वायूंविषयी थोडक्यात माहिती घेणार आहे. नैसर्गिक वायू हे वाहतूक आणि बाजारपेठ करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड 1974 साली स्थापन केली आणि वाहतुकीसाठी आणि बाजारपेठ करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रामध्ये नैसर्गिक वायूंचा उपयोग केला जातो. नैसर्गिक वायू हा सर्व तेल क्षेत्रामध्ये मिळतो, परंतु पूर्वेकडील किनारपट्टी लगत तामिळनाडू, ओडिसा आणि आंध्र प्रदेश तसेच त्रिपुरा, राजस्थान, गुजरात इथे सुद्धा तेल साठे मिळतात. लाखो, आता ह्या आकृतीचं थोडक्यात निरीक्षण करा. बघा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंची निर्मिती कशी झाली आहे. लाखो वर्षापूर्वी ह्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते. त्यानंतर काही वर्षानंतर त्याच्यामध्ये प्रमाण कमी झालं किंवा हे मासे किंवा हे प्राणी सगळे त्या पाण्यामध्ये गाडले गेले आणि आता आपण त्या पाण्यामधून त्या ज्या सजीवांपासून तयार झालेल्या ऊर्जेचा वापर करून खनिजाच्या वायूंची निर्मिती करत आहेत. म्हणजे ह्या आकृतीवरून आपल्याला स्पष्ट होतंय की नैसर्गिक वायूंची निर्मिती कशा प्रकारे झाली असेल. तर मुलांनो, आज आपण ह्या पाठामधला अर्धा पाठ पाहिलेला आहे आणि या पाठाविषयीची थोडक्यात मी तुम्हाला काही स्वाध्याय देणार आहे. तर तो स्वाध्याय तुम्ही लिहून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला एक चित्र दाखवले आहे. हा एक ओक तक्ता आहे. यामध्ये इंधने, जीवाश्म इंधने आणि याच्यामध्ये मी काही पॉइंट लिहून ठेवले आणि काही पॉइंट तुम्हाला शोधायचे आहेत. मग आज तुम्ही घरी गेल्यानंतर हा तक्ता पूर्ण करायचा आहे. आपण आता जे शिकलोय त्याच्यावर आधारितच हा तक्ता आहे. हा तक्ता पूर्ण करायचा आहे. उद्या मी तुम्हाला ह्या पाठातील पुढचा भाग शिकवणार आहे. मुलांनो, नैसर्गिक साधन संपत्तीबाबत आपण जी काही माहिती घेतलेली आहे त्याच्यावर आधारितच हा एक छोटासा तक्ता तुम्हाला भरायचा आहे आणि हा स्वाध्याय पूर्ण करून उद्या मला दाखवायचा आहे. तसेच तुमच्या शिक्षकांना सुद्धा दाखवायचा आहे. आता आपण जो पाठ पाहिलेला आहे तो आपला अर्धाच झालेला आहे. आज त्याचा पुढचा भाग आपण उद्या पाहणार आहोत. परंतु त्याच्या आधी मी तुम्हाला जो स्वाध्याय दिलाय तो आज मी जो काही भाग शिकवलाय त्याच्यावर आधारित आहे. तर थोडासा आपण इंटरनेटचा वापर करून आणि पुस्तकातला पाठ वाचून त्याविषयीची माहिती करून तो तक्ता भरून आणायचा आहे आणि उद्या आपण त्या पुढचा भाग नक्की पाहूया. नमस्कार बालमित्रांनो.